आज आहे बुधवार आणि खूप दिवसात बघा ह्यांनी मासं आणल्यात. मला तर आणलेलं पण आठवत नाही. तर 4:30-5 वाजता आल्यात आणि ह्यांनी पण आता आल्या तर घरी डायरेक्ट घेऊनच आल्यात मासं. ओम पण आला शाळेतनं. तर आता मी इथं करते बघा. ह्यांनी म्हणलं नुसतं तेलामध्ये तर इथं कॉर्नफ्लावर पावडर घेतली आहे, कोथिंबीर थोडी आणि थोडा लसूण आणि थोडंसं खोबरं, मीठ मसाला घरचा. अजून एक माशाची एक दुसरी पावडर आहे बघा पुढे, ती काय मला नाव लक्षात नाही. खूप दिवस झालं मासे बनवलेलं, तर आता ती एक पुढे टाकली आहे. तर मस्त असं तर कडक मासं तळतात बघा तेलामध्ये. अर्धा किलोचं आणल्यात बघा, लय थोडं आणल्यात. तर असं कडक झालं. ह्यांना एक फोन आला, ह्यांनी लगेच निघून गेले. मला म्हणलं पटापटा तर मला भूक लागली. सकाळी कुठं जेवण नाश्ता केलं होतं बघा. तर तळ्यात टाकायच्या आधीच फोन आला, ह्यांनी गेलं निघून बाहेर. तर मस्त असं कडक झालं. राधू गेली ट्युशनला, दुर्गा जायचं होतं तिच्या मागं. तर हिनं काय नेलं नाही. ही बसली तर रुसून बघा कशी रडते. काय होतंय का नाही होतंय दुर्गा? हे ग बाळा, दीदी घेऊन नाही गेली तुला? इकडं दुर्गा बघा कशी रुसली या. खाऊ मागत होती, खायला खाऊ पण दिला. थोडा दिलेला पटाना, अजून दे म्हणते, अजून दिला. 2-3 घास वाढून तरी रुसली, येऊन झोपली इथं. वाटेतला खाऊ काय घ्यायना. उठ बया, माझे पिल्लू रुसले गे. किती छान छान दिसतंय रुसल्या. होय दुर्गा भाऊ? अगं माझी दुर्गा रुसायला लय भारी येता. तुरु तुरु पळतीन पिऊन झोपते. उठा, मम्मीचे पिल्लू आहे ना हे. चला भाऊ. आता बघा मी संध्याकाळच्या जेवणासाठी इथं बनवली अंड्याची भुर्जी. खूप दिवसातनं बनवली. तर 2 कांदा घेतलं होतं मोठं आणि 5 अंडी, कोथिंबीर घरकुल टाकले, थोडं धने पावडर टाकली, वरनं कोथिंबीर चिरून टाकली, हळद मीठ आणि तेल चवीनुसार मीठ टाकलं आणि टोमॅटो बारीक चिरून टाकला. डायरेक्ट झाल्यावरतीच घेतलं. तर मस्त अशी इथं अंड्याची भुर्जी केली बघा. मस्त झाली आणि खूप दिवसातनं केली. कोण कोण करता असं भुर्जी नक्कीच सांगा बरं का तुम्ही पण. मासे काल बनवले होते बघा. आज आहे गुरुवार. आज तर मला उपवास आहे. मुलांना डबंही केलं आणि ह्यांच्या पुरत्या 2 भाकरी केल्या. त्या भाकरी अशा शिळ्या पडत्या. आता अजून ह्यांनी आले पण नाही, जेवण पण नाही केलं. बरं सकाळी एक चपाती खाल्ली बघा, चहा चपाती चहा. तर आता बघा 3 वाजले आता आणि मगाशी माझं कामावरून झालंय. मलाच कणकणी भरली जरा सकाळपासून रात्रीपासून अंगात बघा. त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय घेतलाच नाही आणि आजकाल तर काही व्हिडिओ पण बनवू वाटत नाही. तर त्याच्यामुळं काही एवढं मी मनावर घेत नाही. टाकलं तर कधीतरी टाकते, म्हणजे रोज टाकते पण टायमाला पडत नाही. एवढंच कधी पण टाकते असं म्हणायचं होतं बघा. आणि आज आहे भाऊजींच्या आणि पूजाचा लग्नाचा वाढदिवस. हॅप्पी ॲनिव्हर्सरी बघा. मला काय एवढं नीट म्हणता येत नाही. बरोबर आलं का तुम्ही सांगा. तर मी स्टेटस पण ठेवला आहे, शुभेच्छा पण दिल्या आणि सकाळी पूजा म्हणत होती करायचा आहे बड्डे. कुठं करायचा आहे कुठं नाही ते मला काय माहिती नाही. परत मी काय फोन केला नाही त्या टायमिंगला दिवसभर फोन चालू असतात आणि आता फक्त सकाळी एक फोन केला होता, परत केलाच नाही. परत राधू आली शाळेतनं, ओम आला शाळेतनं, कृष्ण ओम. आज दोघांची पण शाळा लवकर सुटली. मग त्या राधूची शाळा 11ला सुटायची. आज ह्यांची सुटली 12:30ला. काय शाळेमध्ये काय माहिती नाही, फक्त मेसेज पडला होता की 12:30ला शाळा सुटणार आहे मुलांची. तर ही पोरं आज दुपारच्या नंतर बघा घरीच आहेत. तर पूजा म्हणली ताई या तिकडं, काय करायचंय काय माहिती, या म्हणली. तर तिकडं पण जायचंय. आता 3 वाजून गेलेत, 3 वाजलेत 3. काल केलते मासे आणि खूप दिवसात आणलं होतं. मला तर आठवत पण नाही. तर ह्यांनी त्यांच्याच मनाने एकाकीत आणलं. कोणी खाल्लं ते फक्त ह्यांनी खाल्लं. दुर्गाने 5-6 घास, ओमने 2 घास. बाकीचं ह्यांनीच खाल्लं बघा. होतच कितीक त्यात सगळं काटच असतं. तर त्यात कितीक असतंय थोडं थोडं. त्यांनी काय पोटबीट काय भरत नाही. परत आप्पा आलते, आप्पांनी पण खाल्लं थोडं आणि माझं वडील तर काल सकाळीच गेले बघा गावाकडं. तुमच्या कमेंट पण आल्या होत्या, ताई वडिलांना ठेवून घ्यायचं की 2-3 दिवस. ते नशिबानं बरं ते परवा रात्री तरी राहिलं, नाही तर राहत पण नाही. त्यांच्या महाग लागले म्हणून राहिले. येतात गाडी घेतात, 5 मिनटं थांबतात, 10-15 मिनटं आणि लगेच निघून जातात. मी बळच थांबवलं होतं, उशीर पण झालता. गेल्या वारीनं आलतं त्या टायमाला पण उशीर झालता, तरी इथनं 6 वाजता निघून गेलते गावाकडं. तर कसं थांबवून घ्यायचं, मला पण मस्त वाटतं त्यांनी थांबावं.
मग काय थांबत नाही, काम बुडतंय म्हणत होते. त्याच्यामुळं लगेच निघून गेलेत बघा गावाकडं. तर अजून एक कमेंट आलती, एका ताईंला का कोणाला तरी यायचंय, ताईच आहेत वाटतं, माझ्या काय एवढं लक्षात नाही, भेटायला पूजाला ह्यांना सगळ्यांनाच. तर ती कमेंट अशी होती की मी येणार आहे गावाकडे, म्हणजे इथं बारामतीला, पूजा आहे का घरी? तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, ती शूटिंगला गेलं तर ॲड बनवायला कुठली तरी. तर ती रात्रीच आली, आहे बघा आज घरी. मी काय रिप्लाय दिला नाही, म्हणजे रात्री माझं दुखत होतं त्याच्यामुळे ते कमेंट वाचून त्याला लाईक केलं, म्हणजे 2-3 कमेंट होत्या त्यालाच. जसा वेळ भेटेल तसा रिप्लाय काय दिला नाही. म्हणलं आता तरी सांगा, व्हिडिओ त्यांनी बघितला तर बघितला, आहे बघा ते घरी, यायचं असलं भेटायचं तर या. का रात्रीच आल्या तर ते शूटिंगवरनं, आज दिवसभर घरीच आहे, तर मी पण तिकडं जाणार आहे. ह्यांनी म्हणत होतं थोडं सामान आणायचंय, मार्केटला जायचंय, तर तिकडं पण जावं लागेल ह्यांनी आल्यानंतर. बाकीचं तर काही इकडं सगळं आवरून घेतलंय बघा. गॅस सगळा पुसून घेतलाय, परवा दिवशी घासला होता, चांगला होता, त्याच्यामुळे नुसता पुसून घेतला. किचन कट्टा धुवून काढला, भांडे लय मोठी होती, भांडी सगळी घासली. पाणी येतं थोडं थोडं नळाला, त्याच्यामुळे भांड्याला लय वेळ गेला, अर्धा तास च्या वर गेलं मला भांडी घासून धुयला. इकडं पण आवरले सगळं बघा. ओम बसलाय बाहेर. माव किती चप्पल आणायची तुला? हा, सारख्या तोडतोय होय र. इकडं बघ, उठ, हात धुती मातीचा, उठ. सारखा चपला घेतो हाताने, तुटली की बांधतो. कसा चलतो असा? काट बोराट आहेत काय हातापायाला? चपल्या तुटतात, हसतोय वरनं अजून. कवर शिवून तरी आणायच्या, कवर नाही आणायच्या. काल आपण ही कशी तरी शिवून आणली, 5 मिनिटं घातली रात्री, तवर तर मोडून तोडून टाकली. कंपासचं तर काय हाल लावला तर. बघा चप्पल तोडली. ए राहू दे, काय करू नको. कपडे टाकलं तर वाळ्या, दुर्गा गेली रस्त्याला उसून तिकडं. तिला चल म्हणते घरी, चल म्हणते, येईनच. रेवा दुर्गा कुठे आहे का? बसली आपल्या तिकडं रेवापाशी. काय करतोय, पिना लावतो का काय करतो अजून? हाय काय पोरग? ए वामडा, वामा, काय पण करू नको नकर. थांब मी नीट करते तुझी चप्पल. होय, काय करणार आता तू पिन घेऊन? होय, म्हणजे चांगला टाचा टाचा पायात टोचत चालताना, आहे का नाही? पिन असतात का कुठं, काय असतंय कुठं पण, काय पण घेतं हे करून, काय लावतंय. राहू दे, आपण शिवून आणू आप्पाकडनं. तरी पण झाडून घेतलं मगाशी, लय कचरा होतोय, पाला पडतोय झाडाचा सारखा. होय मामा. हां, चला आता मी जाते पूजाकडं. मला पण कर्म नाही काय, माझं मनच लागा नाही आज घरात, काय झालं काय माहिती. आणि भूक पण लागल्याने व्हायला लागले, भूक लागली मला, कसं तरी व्हायला लागले पोटात. काय खाल्लं नाही त्याच्यामुळं मी कुठल्याच गुरुवारी काय खात नाही. फक्त एका गुरुवारी खाल्लं होतं, मागच्या गुरुवारी, त्याच्या मागच्या गुरुवारी बघा, त्याला झाले 2 गुरुवार होऊन गेले. ते पण मुलांच्या नादाने थोडा शाबू खाल्ला होता. आणि जसं गुरुवार होते तसं मी काहीच खात नाही गुरुवारी, फक्त चहा पिते आणि कधीतरी घरात फळं असते तर मग ते खाते, कधीतरी केळी असल्या. आज काहीच नाही. आप्पांनी आणलेली बोरं होती, वडिलांनी आणली, केली का? अजून 2-4 आहेत.